रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। सर्व आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेच्या सभेत गोंधळ, नवनाथ बन आणि युबीटी नगरसेवकांमध्ये बाचाबाची झालेली आहे। राम मंदिर मुद्द्यावर सभागृहात जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळालं। अंबादास दानवेंनी रमेश म्हात्रेंचा मुद्दा सभागृहात मांडला। रमेश म्हात्रे प्रकरणामध्ये उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। म्हात्रेंवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। राम मंदिर विधेयकाला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मंजुरी मिळालेली आहे। सुमारे 50 वर्षांपासून कोर्ट रिसिव्हरकडे असलेला मंदिराचा कारभार आता शासन नियुक्त विश्वस्त मंडळाकडे सोपवण्यात येणार आहे। रामटेक मंदिर विधेयकावरून विधानसभेमध्ये चर्चा रंगली। यावेळेला राम मंदिर दान चोरीचा संदर्भ देत आमदारांनी समिती नेमताना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय। समितीवर नेमलेली व्यक्ती वरून राम आणि पोटामध्ये काळाराम असं नको असं भास्कर जाधव म्हणाले। तर ट्रस्टसाठीच्या कायद्यामध्ये पळवाट ठेवू नका असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी दिलाय। अजित पवार विमान अपघात प्रकरणी अपघाताचा अंतिम रिपोर्ट जानेवारीपूर्वी येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली आहे। अपघाताचा सीआयडी एआयबी कडून तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। कनेक्टिंग लिंकवरील आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला। 7,000 कोटी पाण्यात गेले म्हणाले, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। एकाही टनेलला तडा गेला नाही असाही टोला त्यांनी लगावलाय। कनेक्टिंग लिंकवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर फडणवीसांनी पलटवार केलाय। ते जर मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनचं दुकान बंद झालं असतं असा टोला फडणवीसांनी राज ठाकरेंना लगावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केल्यानंतर मनसेचे नगरसेवक यशवंत केलेदार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी फडणवीसांची उंची नाही। निवडणूक आल्यावर पाठिंबा मागायला येतात, उमेदवार देऊ नका सांगतात अशी टीका केलेदारांनी फडणवीसांवर केली आहे। महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोहीच कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळून झालेल्या घटनेवर होणाऱ्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं। ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी कनेक्टिंग लिंक प्रकल्पाची वस्तुस्थिती मांडत त्याचं खुलेपणानं स्वागत केलं होतं। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करत जाहीरपणे आभार मानलेले आहेत। सत्य परेशान होऊ सकता आहे, पराजित नाही असा टोलाही शिंदेंनी लगावला। विधानसभेच्या पायऱ्यांवर पावसाळी अधिवेशनानंतर फोटो सेशन करण्यात आलं। फोटो सेशनसाठी विरोधक सत्ताधारी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। मुंबई महापालिकेत विरोधकांनी राडा केल्याचं दिसून आलं। पावसाळी समस्यांवर विरोधकांनी संताप व्यक्त केला। अश्विनी भिडेंनी उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे। महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे। 2026-27 ची अट काढण्यात येईल। नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील पात्र ठरतील असं मुख्यमंत्री म्हणाले। महिला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानलेत। महिला शेतकरी बिल पास केल्यानं मुख्यमंत्र्यांचे महिलांनी आभार मानले आहेत। सांगलीतील महिला शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। मुंबई पोलिसांच्या घरांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात मोठी घोषणा केली आहे। पोलीस भूखंडावर 40,000 शासकीय निवासस्थानं बांधली जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले। यासह पोलिसांच्या घरांसाठी उपाययोजना करण्यासाठी 7 दिवसात समिती नेमली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मातोश्रीवर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। खडसेंनी आपल्या 75व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय। बुशरा नदीम मलिकांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आले। मुंबईत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे। जात पडताळणीमध्ये ही नेमणूक रद्द करण्यात आली आहे। अखेर शिक्षकांचं आंदोलन मागे घेण्यात सरकारला यश आलंय। मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्याची संघटनांनी घोषणा केली। यापुढे शिक्षकांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असं महाजन यांनी शिक्षकांना आश्वासन दिलं। पावसाळी दुर्घटनेचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आलाय। मुंबई मनपातील काँग्रेस कार्यालयाला काळे फुगे दाखवण्यात आलेले आहेत। काँग्रेसकडून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। मुंबईतील अंधेरी सबवे रोड परिसरामध्ये आता बीएसटी बस क्रमांक
42चा भीषण अपघात झालेला आहे. जखमी झालेल्या 3 जणांना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. रंगकर्मी प्रशांत दामले यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थिनींकरिता विशेष 5व्या फेरीचं आयोजन करण्यात आलंय. हा निर्णय शिक्षण संचालनालयानं घेतलेला आहे. गेल्या 44 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या म्हाडा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन योजनेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. MMRDनं कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे. त्यानुसारच योजना लागू करावी अशी मागणी म्हाडाच्या निवृत्त कर्मचारी संघटनेनं केली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात देशातील प्रमुख 8 शहरांमध्ये एकूण 1,71,471 घरांची विक्री झाली. यामध्ये मुंबई महानगर प्रदेशाने सर्वाधिक विक्रीचं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. मुंबई शहरातील 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त सर्वात महागड्या अति आलिशान घरांच्या विभागामध्ये 23 अपार्टमेंटची विक्री झाली आहे. 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे 17,148 फ्लॅट्स विकले गेले. राज्यातील वनजमीन केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार आहे. या रहिवाशांचं SRA, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन केलं जाईल. इंस्टाग्रामवर सार्वजनिक छायाचित्र वापरून AIच्या मदतीनं नवी चित्र तयार केली जाऊ शकतात. त्यासाठी तुमची स्वतंत्र परवानगीही आवश्यक नसेल. मेटाच्या या नव्या म्यूज इमेज या सुविधेमुळे आता वाद निर्माण झाला असून केंद्र सरकारने या फीचरची कायदेशीर चौकटीमध्ये तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. बोरिवली ठाणे या दुहेरी बोगद्यासाठी लागणारे रेडीमिक्स सिमेंट प्लांटबाबत मुंबई उच्च न्यायालयाने MPCBला निर्देश दिलेले आहेत. प्रदूषण झाल्यास कारवाईचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना अधिक सुलभ, अचूक आणि तंत्रज्ञान आधारित सेवा देण्यासाठी टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलने सामंजस्य करार केलाय. या अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील घरगुती ग्राहकांच्या गॅस मीटरचं रीडिंग इंडिया पोस्टलचे टपाल कर्मचारी डिजिटल पद्धतीनं घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये अद्याप तज्ज्ञांची नेमणूक झाली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पालिका निवडणुका झाल्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यांची निवड झाली. मात्र जवळपास 6 महिने उलटले तरीही अद्याप समितीला तज्ज्ञांची प्रतीक्षा आहे. देशांतर्गत विमान प्रवासामध्ये मे महिन्यात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. या महिन्यामध्ये भारतीय विमान कंपन्यांनी 1,53,00,000 प्रवाशांची वाहतूक केली आहे. मे महिन्यात प्रवासी वाहतुकीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून आकडेवारी देण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेनं कारवाई केली आहे. एप्रिल ते जून या 3 महिन्यांमध्ये 9.50 लाखांहून अधिक हुक्क्यांकडून 69 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. वसई विरार पालिकेच्या भोईदापाडा इथं डम्पिंग ग्राउंडच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका औद्योगिक वसाहतींना बसतोय. डम्पिंगमधून येणारं केमिकलयुक्त सांडपाणी कंपन्यांच्या रस्ते आणि परिसरामध्ये वाहत आहे. दुर्गंधी येत असल्यानं इथल्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. पालघरच्या अनेक भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसराचं नुकसान झालंय. याबाबत पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाहणी दौरा केला. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासन नाईक यांनी नागरिकांना दिलं. भिवंडीमध्ये सकाळी चुकीच्या मार्गदर्शनामुळे मालाने भरलेला कंटेनर शहरामध्ये अडकला. वंजारपट्टी नाका इथल्या दिलदार हॉटेल समोर कंटेनर झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्यानं परिसरात वाहतूक कोंडी झाली. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका आता मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीला बसला. यामुळे 10 ते 17 जुलै दरम्यान डेक्कन क्वीनसह 12 महत्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईत अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगरीय रेल्वेसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा मोठा खोळंबा होतो आणि यासाठी उपाययोजना म्हणून रुळांची उंची वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतलाय. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी नुकतीच विभागाची पाहणी केली. पश्चिम रेल्वेने वसई, नालासोपारा, विरार भागातील रेल्वे रुळ तब्बल 400 मिलीमीटरने उंचावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भविष्यात अतिवृष्टीच्या काळात रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. पावसाचा मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. 10 ते 17 जुलै दरम्यान डेक्कन क्वीनसह 22 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या.
ठाण्यातील कळवा परिसरातील एकाच दिवशी 3 वाहनांच्या बॅटऱ्या लंपास झालेल्या आहेत. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. ठाण्यामध्ये चाळीचे पहिल्या मजल्यावरील बांधकाम कोसळले. आझाद नगर परिसरातले मद्रास चाळ इथं ही घटना घडली. घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला.